हाय, मी स्नेहल क्षीरसागर. मी थर्ड इयर BSc नर्सिंग स्टुडंट फ्रॉम कोपरगाव. मी आज शेअर करणार आहे अंगणवाडी विजिट. तर खूप दिवसाचा प्लॅन होता की अंगणवाडी विजिट द्यायला जायचं. तर आज तो पूर्ण झाला. तर आज आम्ही पायी जाणार होतो, कारण की आमच्या कॉलेजची बस खराब झालेली होती. तर आम्ही 3 किलोमीटर पायी जावं लागलं. पण मजा येत होती. कोणी मस्ती करत, तर कोणी निसर्ग पाहत, तर कोणी फोटो काढत चालत होतं. खूप दिवस झाले सगळे बाहेर पडले नव्हते. तर असं करत करत आमचे पाय दुखत होते. तर असं करत करत आमचे पाय दुखत होते. म्हणून आम्ही एका काकांना लिफ्ट मागितली. त्यांनी आम्हाला गावापर्यंत सोडवलं. मस्ती करत करत कधी अंगणवाडी आली ते कळलंच नाही. मोकळ्या जागेमध्ये मुलांना खेळायला जागा होती. मस्त मंदिर परिसर होता. मॅम त्या आधीच आले होते, त्यामुळे लगेच आम्ही अंगणवाडी विजिट करायला गेलो. लहान असताना जायचो खाऊ खायला, पण आज जाणार होतो तिथे काम, योजना, इन्फॉर्मेशन घ्यायला. मॅमने सांगितलं होतं तिथे भिंतीवर लावलेले बोर्ड वाचा, माहिती घ्या, सरकारने कोणत्या योजना असतात. त्यानंतर अंगणवाडी सेविकेने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. आम्हाला पडलेले प्रश्न त्यांना सांगितले. त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. तेथे असलेल्या मुलांसोबत आम्ही मस्ती केली. आम्हाला लहान असल्यासारखं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. तेथे इंद्रधनुष्य दिसले. त्या रंगाप्रमाणे आपले नर्सही
वेगवेगळे रूप आहेत हे कळाले. त्यानंतर आम्ही आरोग्य केंद्र गेलो. तेथील डॉक्टरांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. कोणकोणत्या एज ग्रुपनुसार कोणते कोणते लसीकरण द्यायचे, ते कसे द्यायचे हे सांगितले. असा गेला आमचा दिवस.